शेवटी या कोर्टामध्ये न्याय मिळेल आणि आमचं जे हक्काचं चिन्ह आहे, पक्षाचं नाव आहे, हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मिळेल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. शेवटी या कोर्टामध्ये न्याय मिळेल आणि आमचं जे हक्काचं चिन्ह आहे, पक्षाचं नाव आहे, हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मिळेल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. नार्वेकरांबद्दल काय सांगाल? नार्वेकरांबद्दल कशाला काय बोलायला पाहिजे? हे अशा प्रत्येक गोष्टीची दखल घेण्याची गरज नाही. आम्हाला अधिक व्यापक राजकारण बघायचं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही मजबूतीनं पुढे जातो आहोत. अजिबात नाही. शिवसैनिक हे बाळासाहेबांच्या शिकवणीतून तयार झालेले आहेत. त्यामुळे सगळीकडे शिवसेना मजबूत आहे. शाखांमधून या पद्धतीनं काम चाललेलं आहे. त्याच्यातून शिवसेना पुढे येते आणि वर येते. त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये शिवसेनेचा जो दिवस आहे तो लवकरच. तुम्ही उद्योगमंत्री होतात, आता महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे बंद पडताना दिसत आहेत, काय सांगाल? फार दुर्दैवाची गोष्ट आहे की उद्योगधंदे बंद पडत आहेत. अनेक इतर राज्यांमध्ये जात आहेत. मला पण कळत असतं की अनेक उद्योगधंद्यांचा जो विस्तार आहे, एक्सपान्शन असतं, ते इतर राज्यांमध्ये, मध्य प्रदेश, गुजरात अशा राज्यांमध्ये होताना आपलं सरकार मात्र तिथे स्वस्थ बसून आहे. आम्ही त्यावेळेला आपल्याला सांगतो की दर महिन्याला उद्योगाच्या परिषदा व्हायच्या. मी इतर राज्यांमध्ये सुद्धा जायचो, इतर देशांमध्ये सुद्धा जायचो. कशासाठी? की गुंतवणूक आपल्याकडे यावी. असे प्रयत्न आता होताना दिसत नाही. लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारनं जागं व्हावं. इतर राज्य पुढे जात आहेत. स्पर्धेमध्ये आपला टिकाव लागेल की नाही ह्याच्यासाठी त्यांनी जागं व्हावं आणि धडपड करावी, प्रयत्न करावे. आमच्याकडून जे सहकार्य असेल ते आम्ही द्यावं. पण दुर्दैवानं आज शांतता दिसते या बाबतीत. साहेब, कोकणात अलीकडच्या निवडणुकांमध्ये सगळे बघितलं तर थोडी ठाकरे शिवसेनेची पिछेहाट झालेली दिसते. तर आता कोकणात पुन्हा शिवसेनेचं वैभव उभं करण्यासाठी कुठले ठोस कार्यक्रम घेऊन तुम्ही पुढे जाणार? शिवसेनेची विजयी वाटचाल सुरू झालेली आहे असं आजपासून आपण समजायला हरकत नाही. आणि पुढे आम्ही पूर्वीप्रमाणेच कोकण हा शिवसेनेचाच आहे हे सिद्ध करून दाखवू.